नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. येत्या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 8 ते 8.5% दरम्यान राहण्याचा विश्वास. संरक्षण क्षेत्रासाठी सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची तरतूद. अटल पेन्शन योजना, सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना, अल्पसंख्याक युवकांसाठी नई मंजिल योजना यासारख्या योजनांची घोषणा. 2022 या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत प्रत्येक कुटुंबाला घर आणि घरातल्या किमान एकाला रोजगार देण्याची योजना. गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात, गारची अंमलबजावणी लांबणीवर. व्यक्तिगत प्राप्ती करात बदल नाही, सेवा करात वाढ, संपत्ती कर पूर्णपणे रद्द. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी बेनामी व्यवहार विरोधी विधेयक संसदेच्या याच अधिवेशनात मांडणार. आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी मुद्रा बँक ही नवी विकास बँक स्थापण्याची घोषणा. नमस्कार. आता बातम्या विस्ताराने पाहूयात. येत्या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 8 ते 8.5% राहील आणि त्यानंतरच्या वर्षात 2 आकडे विकास दर गाठण्याचा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी 2015-16 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर करताना व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा हा पहिला संपूर्ण अर्थसंकल्प आहे. The Central Statistics Office has recently released a new series of GDP which involves a number of changes relative to the old series. Based on the new series, estimated GDP for 14-15 is 7.4%. Growth in 2015-16 is expected to be between 8 and 8.5%. Aiming for a double-digit rate seems feasible very soon. नोकरदारांचा लक्ष लागून राहिलेल्या व्यक्तिगत प्राप्तिकर मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढच्या वर्षी 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. जागतिक आर्थिक परिस्थितीच्या आघाडीवर फारसं आशादायी चित्र नसलं तरी भारतात मात्र त्याची फारशी झळ बसलेली नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रालोआ सरकारनं अनेक पावलं उचलल्याचं जेटली यांनी सांगितलं. मात्र त्याचवेळी शेरोशायरी करत आधीच्या सरकारपुढे त्यांनी बोट दाखवलं. कुछ तो फूल खिलाए हमने और कुछ फूल खिलाने हैं. मुश्किल ये है बाग में अब तक कांटे कहीं पुराने हैं. आपल्या सरकारच्या कार्यकाळात चलनवाढीचा दर आटोक्यात आला असून रुपया मजबूत झालाय. चालू खात्यातली तूट घटली आहे. परकीय गंगाजळीत वाढ झाली आहे. वेगानं विकसित पावणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे असं जेटली यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 4.1% राखण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यानंतरच्या वर्षात ही तूट 3.9% तर 2017-18 पर्यंत वित्तीय तूट 3% राखण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. काळा पैसा रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून काळा पैसा भारतात आणण्यासाठी स्विस सरकारशी चर्चा केल्याचं जेटली यांनी सांगितलं. काळा पैसा लपवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यासाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 300% दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. काळा पैसा रोखण्यासाठी रोख व्यवहारात आळा घालून रुपे कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या व्यवहाराला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. As LPG subsidy to 11.5 crore LPG customers. I am sure these persons who are better off, such as the top tax bracket, and those who are generally concerned with the poor and the welfare of the poor, such as members of this House, will give up their LPG subsidy voluntarily. परदेशी गुंतवणुकीच्या प्रक्रिया सुलभ करणार असल्याचं जेटली म्हणाले. 2015-16 या वर्षात सार्वजनिक उपक्रमातल्या निर्गुंतवणुकीतून 69,500 कोटी रुपये उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. वस्तू आणि सेवा कर 1 एप्रिल 2016 पासून लागू होणार आहे.
वित्तीय धोरण समिती स्थापन करण्यासाठी रिझर्व्ह बँक कायद्यात यावर्षी सुधारणा करण्यात येईल असं जेटली यांनी सांगितलं. कोळसा उत्पादन करणाऱ्या राज्यांना पारदर्शी लिलाव प्रक्रियेमुळे अनेक लाख कोटी रुपये रॉयल्टीपोटी मिळणार असल्याचं सांगून प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान या क्षेत्रात आपल्या सरकारनं लक्षणीय कामगिरी केल्याचं त्यांनी नमूद केलं. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 6 कोटी स्वच्छतागृह बांधण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरू असून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दरात वाढ होण्यामागे राज्यांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. 2022 साली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार असून 2022 पर्यंत 2 कोटी घरांची गरज असल्याचं जेटली म्हणाले. मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन आणि निर्यात वाढवणार, भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणार, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 5 किलोमीटरच्या आत माध्यमिक शाळा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन वित्तमंत्र्यांनी दिलं. कृषी योजना वाढवणं, गुंतवणूक वाढवणं, उत्पादन वाढवणं, आर्थिक शिस्त आणणं आणि वित्तीय तूट कमी करणं ही सरकारसमोर 5 आव्हानं असल्याचं सांगून येत्या 3 वर्षात वित्तीय तूट 3% खाली आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनुदानाला कात्री लावणार नाही, मात्र अनुदान गळती कमी करण्यावर त्यांनी भर दिला. लाभार्थ्यांपर्यंत थेट अनुदान पोहोचवण्यावर भर देणार असल्याचं जेटली यांनी सांगितलं. सिंचन योजनेसाठी 3000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी 8.5 कोटींचं कर्ज देणार असल्याचं सूतोवाच त्यांनी केलं. दीर्घावधी ग्रामीण कर्ज कोष निर्माण करणार असल्याचं जेटली म्हणाले. लघु आणि पिछाडीवर पडलेल्या उद्योगांना मदत करण्यासाठी मुद्रा बँक सुरू करणार असून त्यामध्ये मागासवर्गीय जाती जमातीच्या उद्योजकांना पतपुरवठा करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू करण्याचा प्रस्ताव असून प्रधानमंत्री जनधन योजनेशी ती जोडली जाणार आहे. प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत प्रतिवर्षी केवळ 12 रुपये भरून 2 लाख रुपयांचं विमा कवच लाभणार आहे. अटल पेन्शन योजना सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सर्व नागरिकांसाठी, विशेषतः गरिबांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना सुरू करण्याची घोषणाही जेटली यांनी केली. अटल नवोन्मेष मिशन स्थापनेचा प्रस्ताव असून त्यासाठी 150 कोटींची प्रारंभिक तरतूद आहे. संरचनात्मक क्षेत्रामध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढवण्याची गरज व्यक्त करून त्यासाठी राष्ट्रीय गुंतवणूक आणि संरचना निधी स्थापित करण्याचा प्रस्ताव आहे. रेल्वे, रस्ते आणि सिंचन तसंच पायाभूत सुविधांसाठी सार्वजनिक खासगी भागीदारीची गरज त्यांनी व्यक्त केली. अल्पसंख्याक युवकांसाठी नई मंजिल योजना सुरू करणार असून अल्पसंख्याक कार्य मंत्रालयासाठी 3738 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. 5 नव्या अल्ट्रा मेगा विद्युत योजना सुरू करण्याचा प्रस्ताव असून 4000 मेगावॅट क्षमतेची प्रत्येक योजना असेल. 2022 पर्यंत 1.75 लाख मेगावॅट नवीनीकरणीय ऊर्जा क्षमतेचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. मनरेगासाठी 5000 कोटींची तरतूद वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. खासगी क्षेत्रातल्या बंदरांना प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून 14 मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेमधले दावा न करण्यात आलेले 9000 कोटी रुपये उपयोगात आणून ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याण निधी स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. महिला सुरक्षेसाठी 1000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निर्भया फंड देणार. व्हिसा ऑन अरायव्हल अंतर्गत 150 देशांचा समावेश करणार. विदेशी गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपाययोजना, सट्टेबाजी रोखण्यासाठी आणि सक्षमीकरण करण्यासाठी वायदा बाजार आयोग सेबीमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आहे. सोन्यावर व्याज देण्यासाठी सुवर्ण मुद्रीकरण योजनेचा प्रस्ताव आहे. तसंच देशातल्या सोन्याचा पुनर्वापर होण्यासाठी अशोक चक्राची मुद्रा असलेलं नाणं काढण्याचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्रात औषध निर्माण संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली आहे. प्रत्येक राज्यात कौशल्य विकास संस्थाही निर्माण करण्यात येणार आहेत. घारापुरी लेणी तसंच हम्पी यासारख्या जागतिक वारसा स्थळांमधल्या सुविधा वाढवून त्यांचा विकास करणार. उच्च शिक्षणासाठी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर, पंजाब, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि आसाममध्ये एम्स स्थापन करणार, तर बिहारमध्ये एम्स सारखी संस्था स्थापन करणार. जम्मू आणि आंध्र प्रदेशात IIM तर कर्नाटकमध्ये IIT स्थापन करण्यात येणार आहे. संरक्षण क्षेत्रासाठी 2,46,727 कोटी, आरोग्य क्षेत्रासाठी 33,152 कोटी, गृहबांधणी आणि नगर विकासासाठी 22,407 कोटी, जलसंसाधन नमामि गंगेसाठी 4,173 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. The dormant Employees Provident Fund accounts and the claim ratios of the ESI is too well known to be repeated here. It has been remarked that both EPF and ESI have hostages rather than clients. Further, the low-paid worker suffers deductions greater than better-paid workers in percentage terms.
With a view to with respect to Employees Provident Fund, the employee needs to be provided with two options. Firstly, the employee may opt for EPF or for the new pension scheme. Secondly, for employees below a certain threshold of income, contributions to EPF should be optional without affecting or reducing the employer's contribution. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या कर प्रस्तावात मुख्य भर कर प्रणाली सुलभ करण्यावरती आहे. देशातलं गुंतवणुकीसाठीचं पोषक वातावरण कायम ठेवण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्यात. त्यामध्ये कॉर्पोरेट कर 30% 25% कमी केला जाणार आहे. यात अपेक्षित 5% घट पुढल्या 4 वर्षात टप्प्याटप्प्यानं केली जाणार आहे. To reduce the rate of corporate tax for 30% to 25% over the next 4 years. This will lead to higher level of investment, higher level of growth, and more jobs. उद्योग जगतामध्ये नाराजी असलेल्या गार या करविषयक कराराची अंमलबजावणी 2 वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 2 वर्षात या करातील सर्व तरतुदींचा अभ्यास करून त्यानंतर आवश्यक असल्यास बदल करून गार कायदा लागू केला जाईल असं जेटली यांनी सांगितलं. General anti-avoidance rule has been a matter of public debate. The investment sentiment in the country has now turned positive, and we need to accelerate this momentum. There are also certain contentious issues relating to GAR which we need to resolve. It has therefore been decided to defer the applicability of GAR by 2 years. Further, it has also been decided when implemented that GAR would apply prospectively to investments made on or after 1/4/2017. पूर्वलक्षी प्रभावानं कर संकलन होणार नाही असंही जेटली यांनी स्पष्ट केलं. छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 22 छोट्या उद्योगांवरच्या सीमाशुल्क कमी करण्यात आलंय, तर अबकारी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. उत्पन्नावरचा कराचा बोजा केवळ श्रीमंत व्यक्तींवर पडावा या उद्देशानं संपत्ती कर पूर्णपणे रद्द करून त्याऐवजी 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांवर 2% अधिभार लावला जाणार आहे. यातून सरकारला 9,000 कोटी रुपये मिळणं अपेक्षित आहे. रस्ते, रेल्वे आणि सिंचन प्रकल्पांसाठी करमुक्त बॉन्ड दिले जाणार आहेत. सर्वसामान्य करदात्यांचं लक्ष असलेल्या व्यक्तिगत प्राप्तिकरात मात्र कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. प्राप्तिकर पूर्वीप्रमाणेच भरावा लागणार आहे. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख रुपयांपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. यासह करदात्यांना मिळणाऱ्या सवलती मिळून व्यक्तिगत उत्पन्नावर वार्षिक सवलत 4,44,200 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र सेवा कर 12.36% वरून 14% वाढला आहे. त्यामुळे अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. 1 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या खरेदीसाठी पॅन कार्ड आवश्यक ठरणार आहे. स्वच्छ भारत आणि गंगा शुद्धीकरण प्रकल्पांसाठी दिलेली मदत 100% करमुक्त असणार आहे. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी 1 एप्रिल 2016 पासून लागू होणार आहे. कोळसा क्षेत्रातला स्वच्छ ऊर्जा उपकर प्रति मेट्रिक टन 100 रुपयांवरून 200 रुपये वाढवण्यात आला आहे. आरोग्यविषयक विमा योजनांमधली कर सवलत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत 30,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. वाहतूक भत्त्यावरची कर सवलत महिना 800 रुपयांवरून 1,600 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच निवृत्ती वेतन निधी सेवा करमुक्त आणि सुकन्या समृद्धी योजना कलम 80C अन्वये करमुक्त करण्यात आली आहे. योग शिक्षण देणाऱ्या संस्थांना धर्मदाय संस्थांच्या अखत्यारीत आणलं जाणार आहे. प्रत्यक्ष कर प्रस्तावातून सरकारला 8,315 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे आणि अप्रत्यक्ष करातून सरकारला 23,883 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. म्हणजेच सरकारला या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून 15,068 कोटी रुपयांचा कर मिळणं अपेक्षित आहे. सिगरेट, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत वाढ, तर हॉटेल आणि फोनची बिलही महागणार आहेत. चामड्याच्या वस्तू मात्र स्वस्त होणार आहेत. काळा पैशावर आळा घालण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगत या दृष्टीनं अनेक कठोर उपाययोजना वित्तमंत्र्यांनी जाहीर केल्या. यासाठी संसदेच्या चालू अधिवेशनातच बेनामी व्यवहार विरोधी विधेयक आणणार असल्याचं जेटली यांनी सांगितलं. संसदेत आज सादर झालेला अर्थसंकल्प प्रगतिशील, सकारात्मक, व्यवहारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्प गुंतवणुकीला पोषक असून करविषयक सर्व शंका-कुशंकांचं निरसन करणारा आहे. आमच्याकडे स्थिर कर यंत्रणा आहे असं गुंतवणूकदारांना आश्वस्त करणार आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. तर हा अर्थसंकल्प सरळ धोपट आणि पोकळ असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे. भाजपाला स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर या अर्थसंकल्पात अधिक काही करता आलं असतं अशी प्रतिक्रिया देत अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे.
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे संमिश्र पडसाद मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकावरती उमटले. सुरुवातीला निर्देशांकाचा आलेख चढा होता, मात्र सेवा करात वाढ करण्याच्या घोषणेनं निर्देशांकात 200 अंकांची घसरण दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकातही 50 अंकांची घसरण दिसून आली. 2015-16 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. अर्थसंकल्पातल्या तरतुदी, नव्या योजना आणि कर रचनेबाबत अर्थतज्ज्ञ निशिकांत देशपांडे आणि ज्येष्ठ पत्रकार आल्हाद गोडबोले यांनी दूरदर्शनकडे दूरध्वनीवरून प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. या अंदाजपत्रकाची आपल्याला 4 वैशिष्ट्ये सांगता येतील. एक म्हणजे जनरल सेल्स टॅक्स मध्ये सुसूत्रता आणल्यामुळं कर वसुली आणि कर संधारणात जे घोटाळे होत होते आणि एकमेकाविषयी काही गैरसमज होते ते दूर होतील, यासाठी निश्चित मदत होणार. दुसरं, या अंदाजपत्रकात सर्वसामान्यांसाठी काहीच सवलत देण्यात आलेली नाहीये. फक्त 1-2 जसे तोंडाला पाणी पुसावी तशी कन्व्हेन्स अलाउन्स हा 9,600 रुपये मॅक्झिमम आता मिळू शकेल. पण यामुळं बचत जी आता आपल्या देशामध्ये कमी होत आहे ती वाढवण्यासाठी, मध्यमवर्गीयांची पात्रता वाढवण्यासाठी काहीही पावले उचलण्यात आली नाही. कॉर्पोरेट जगतासाठी 2% सरचार्ज लावलेला आहे. अर्थातच सरकारला यामुळे 9,000 कोटी रुपये मिळणार आहेत. तर या उलट पायाभूत सोयींसाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ज्यामुळं रोड वगैरे आपले सुधारतील अशी आपल्याला आशा बाळगायला काही हरकत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याण निधी उभारण्यात आलेला आहे. आणि शेवटी मला सांगायचं आहे की काळा पैसा उघडकीस येण्यासाठी सरकारने त्यांच्या मनात काहीतरी राखून ठेवलंय. माझ्या मते व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम ही सरकारने आणली म्हणजे या प्रश्नाला हात घातल्यासारखं होणार आहे. सेवा कर वाढला आहे हे खरं आहे, पण एक टॅक्स तज्ज्ञ म्हणून माझं थोडंसं वेगळं मत आहे. ते असं की सर्वसामान्यांना सेवा कर हा द्यावा लागणार आहे, परंतु देशाच्या फंड्समध्ये आणि निधीमध्ये आवकीमध्ये यामुळे खूप मोठी सुधारणा होणार आहे. याचं कारण असं आहे की आता जे सर्व्हिस सेक्टर आहे ते आपण अनेक लीडिंग देशांमध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये प्रमुख स्थानांवर आहोत आणि त्यामुळे अंतर्गत जरी आपल्याला असं वाटलं की हा कर वाढलेला आहे, तरी आपण जर एक राष्ट्रीय उत्पन्नाची बाब म्हणून पाहिलं तर माझ्या मते ते समर्थनीय आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आलं त्यानंतरचं हे पहिलंच अर्थसंकल्प किंवा हा पहिलाच त्यांचा अंदाजपत्रक आहे, त्यांचं हे अर्थसंकल्प आहे. त्या दृष्टिकोनातनं त्याकडे लक्ष होतं. एक तर मुख्यतः ज्यांनी सत्तेवरती आणलं हे सरकार तो सामान्य माणूस, मग तो शेतकरी असेल, तरुण असेल, नवमध्यम वर्ग असेल किंवा अगदी आपण ज्यांना आम आदमी म्हणतो तो असेल, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट काय करतं, हे सरकार काय तरतुदी करतं याकडे जरा लक्ष होतं. अपेक्षेप्रमाणे त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलंय असं दिसतं. म्हणजे मुख्यतः शेती किंबहुना ज्या 3 गोष्टी आहेत, म्हणजे शेतीचं उत्पादन आपलं घटतंय, औद्योगिक उत्पादनातही आपण पिछाडीवरती आहोत, आर्थिक शिस्त नाहीये, तर याकडे लक्ष देणं हे अरुण जेटली मुख्यतः अर्थमंत्री काय करतात. तसंच काळा पैसा परत आणण्यासाठी काय करतात, सोन्याच्या आयातीवरती काही निर्बंध घालले जातात का किंवा सोन्याची आयात रोखता येईल का, त्याच्या आयात निर्यातीतील तूट जी आहे वाढती ती कमी करता येण्यासाठी काय करता येईल. एक भाग असा की हे सरकार 5 वर्ष टिकेल असं जर गृहीत धरलं तर पुढच्या 5 वर्षापर्यंत मार्गदर्शक ठरतील किंवा अर्थव्यवस्थेवरती परिणाम करतील इतरही काही गोष्टी आहेत. IIM सारख्या आहेत, म्हणजे ज्याला सामाजिक सुरक्षा म्हणतो आपण, त्याच्यामध्ये फक्त दिल्लीमध्ये ज्या पद्धतीचं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सारखं रुग्णालय, तशी रुग्णालय इतरही देशात इतर ठिकाणी स्थापन करणं किंवा पेन्शन सारखी योजना आहे, म्हणजे विशेषतः खालच्या वर्गातला जो 60 वर्षाचा वरचा ज्येष्ठ नागरिक आहे त्याला इन्शुरन्स सारख्या काही अटल पेन्शन योजना लागू करणं, त्यांच्या किमान 1,000-1,500 रुपये दर महिना त्यांच्या हातात येईल अशा पद्धतीच्या काही तरतुदी करणं, तरुणांचा बेरोजगारी
आटोक्यात आणणं अशा पद्धतीच्या काही ज्या आहेत किंवा 20,020 पर्यंत सर्वांना घरं देण्याची एक दूरदर्शी योजना अरुण जेटलींनी त्या तुलनेत पुष्कळ समाधानकारक अर्थसंकल्प दिला असं म्हणता येईल. सुधारित भूसंपादन विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा अपप्रचार केवळ राजकीय हेतून सुरू असून या विधेयकात शेतकऱ्यांचं अहित करणारी एकही गोष्ट नसल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. आमच्या सरकारनं शेतकऱ्यांना सगळ्या ठिकाणी चौपट मोबदला म्हणून 3,000 कोटी रुपये आतापर्यंत दिले आहेत असं गडकरी म्हणाले. हा कायदा केंद्र सरकारचा असला तरी नियम राज्य सरकारचे लागू होणार आहेत. देशात सर्वात जास्त जमीन सिंचनासाठी संपादित केली जाते. मात्र या जुन्या विधेयकानुसार जमीन अधिग्रहण तर करताच येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या सिंचनात मागे असलेल्या राज्यात एकही सिंचन प्रकल्प होऊ शकणार नाही असं गडकरी म्हणाले. भूसंपादन विधेयक म्हणजे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीनं घेण्यासारखं आहे. त्यामुळे शिवसेनेचा या विधेयकाला विरोध आहे असं शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत बोलत होते. विकासाला आपला विरोध नाही, मात्र हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं नसल्यामुळे विधेयकाला विरोध आहे असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. विकासाच्या नावाखाली या अध्यादेशाद्वारे गरीब शेतकरी अधिकच गरीब होतात असा आरोप त्यांनी केला. मुंबई पोर्ट ट्रस्टची 1 इंचही जागा बांधकाम व्यावसायिकांना दिली जाणार नाही असं केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. मुंबईतल्या नूतनीकरण केलेल्या ससून गोदी प्रवेशद्वाराचं आणि बेल टॉवर क्लॉक म्हणजेच घंटाघर घड्याळाचं लोकार्पण गडकरींच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. मच्छीमार बांधवांना हटवण्याचा सरकारचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं सांगत मुंबई पोर्ट ट्रस्टचा विकास करताना गरिबांच्या हिताचं रक्षण केलं जाईल असं गडकरी यांनी काल सांगितलं. मायबोली मराठीच्या संवर्धनासाठी स्थापन झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्वायत्त मराठी विद्यापीठाचा लोकार्पण सोहळा काल ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर इथं झाला. ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी यांच्या संकल्पनेतून हे विद्यापीठ आकाराला आलं आहे. डीएसके फाउंडेशनच्या वतीनं हे विद्यापीठ संचलित करण्यात येणार असून राज्यातलं अशा प्रकारचं हे पहिलंच विद्यापीठ आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर द व्ही कुलकर्णी या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. लोकार्पण सोहळ्यानंतर मराठीचे खरे मारेकरी कोण या विषयावरील परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. भानू काळे, मोनिका गजेंद्र गडकर, मीना वैशंपायन आदी या परिसंवादात सहभागी झाले होते. राज्यातली वीज गळती आणि वीज चोरी शेतकऱ्यांच्या माथी मारून महावितरण राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचं अनुदान लाटत आहे असा आरोप शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉक्टर एन टी पाटील यांनी केला आहे. राज्यातल्या सर्व कृषी पंपांना तातडीनं वीज मीटर बसवण्याची मागणी त्यांनी केली. वीज दरवाढीविरोधात कोल्हापूर इथं महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. कृषी पंपांसाठी 72 पैसे प्रति युनिट वीज दर ठरला असताना सध्या ₹1.25 युनिट दरानं वीजेची देयकं काढली जात आहेत. शेतकऱ्यांवर अतिरिक्त बोजा पडत असताना सरकारनं महावितरणच्या तिप्पट दरवाढीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवलाय असा आरोप करून ही दरवाढ मागे घेण्याची मागणी पाटील यांनी केली. आदिवासी समाजाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला असला तरी खर्चाच्या तुलनेत आदिवासी समाजाचा व्हायला पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. अजूनही अनेक पाड्यांमध्ये वीज आणि इतर सोयीसुविधा नाहीत असं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या वाड्याविहीर इथं काल ते आदिवासी समाज मेळाव्यात बोलत होते. राज्य सरकार आदिवासींच्या उत्थानासाठी कटिबद्ध आहे. आता आदिवासी समाजाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. आदिवासी विकास विभागासह केंद्र शासनाच्या विविध योजनांमार्फत कित्येक कोटींचं अनुदान मिळतं. त्याचा वापर आता खऱ्या अर्थानं आदिवासी विकासासाठी केला जाईल असंही ते म्हणाले. आदिवासींच्या ताब्यात असलेल्या अतिक्रमित वनजमिनीच्या हक्कांबाबत सावरा यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. सावरा यांच्या हस्ते यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांना डिझेल इंजिनाचं वाटप करण्यात आलं. भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या गौरवार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विज्ञानावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राज्य उभारणीसाठी विज्ञान ही यावर्षीच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता इतर अनेक घटकांसह महत्त्वाचा असतो तो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन म्हणजे आयुष्याकडे तर्कसंगत आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची सवय. आजच्या अशांत आणि कोलाहलानं गजबजलेल्या वातावरणात हतबल माणूस अंधश्रद्धेचा आश्रय घेतो. हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाच्या अभावाचा परिणाम.
या परिस्थितीत वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार आणि रुजुवात शालेय वयापासूनच होणं आवश्यक आहे. विज्ञान ही काही तयार आणि स्वयंपूर्ण व्यवस्था नाही. ती सतत प्रवाहमान, नव्यानं घडत जाणारी आणि स्वतःला विकसित करत राहणारी लवचिक विचार प्रणाली आहे. विज्ञानामुळे माणसाचं व्यक्तित रूपांतर व्हायला हातभार लागतो. सतत प्रश्न विचारत राहणं हा विज्ञानाचा स्वभाव. अपार कुतूहल आणि तीव्र जिज्ञासा हा त्याचा पाया. मानवतेचा विकास होण्यासाठी हे दोन गुण अत्यंत महत्वाचे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी हे कुतूहल जागतं ठेवणं आवश्यक आहे. असं झालं तर होणारा विकास खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक असेल. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज न्यूझीलंडमधल्या ऑकलंड इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियावर 1 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चांगल्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव ढासळला आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था 9 बाद 106 अशी झाली. त्यानंतर हॅडिन यानं 43 धावांची खेळी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ सर्व बाद 151 धावांपर्यंत मजल मारू शकला. विजयासाठी असलेल्या 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं सावध खेळी केली. मॅक्युलमच्या नाबाद 50, विल्यमसनच्या 45 धावा आणि अँडरसनच्या 26 धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंडनं 152 धावांचं लक्ष्य 9 गडी गमावून साध्य केलं. दरम्यान भारत आणि संयुक्त अरब अमिराती संघादरम्यान दुसरा सामना सुरू असून युएईचा संपूर्ण संघ 31 षटकं आणि 3 चेंडूत अवघ्या 102 धावात बाद झाला. 35 धावा करणारा शैमन अनवर आणि 14 धावा करणारा खुर्रम खान वगळता युएईचे इतर फलंदाज स्वस्तात बाद झाले. 8 फलंदाज तर दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. आर अश्विननं 4, रवींद्र जडेजा आणि उमेश यादवनं प्रत्येकी 2 तर भुवनेश्वर कुमारनं 1 गडी बाद केला. भारताच्या डावाची अडखळत सुरुवात झाली आहे. सलामीला आलेला शिखर धवन 14 धावा करून तंबूत परतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 1 बाद 30 धावा झाल्या होत्या. आता जाणून घेऊयात हवामान कसं येतंय. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 8 ते 8.5% राहण्याचा केंद्रीय वित्तमंत्र्यांचा अर्थसंकल्पादरम्यान विश्वास. संरक्षण क्षेत्रासाठी सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची तरतूद. अटल पेन्शन योजना, सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना, अल्पसंख्याक युवकांसाठी नई मंजिल योजना यासारख्या योजनांची घोषणा. 2022 या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत प्रत्येक कुटुंबाला घर आणि घरातल्या किमान एकाला रोजगार देण्याची योजना. गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात, गारची अंमलबजावणी लांबणीवर. व्यक्तिगत प्राप्ती करात बदल नाही, सेवा करात वाढ, संपत्ती कर पूर्णपणे रद्द. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी बेनामी व्यवहार विरोधी विधेयक संसदेच्या याच अधिवेशनात मांडणार. आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी मुद्रा बँक ही नवी विकास बँक स्थापण्याची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.